भोसरी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून अजित गव्हाणे यांचं नाव निश्चित झालंय। आपण पाहतोय मुंबईहून पुण्याच्या दिशेला ते आलेले आहेत। या ठिकाणी जंगी स्वागत जे आहे त्यांचं कार्यकर्त्यांकडून करण्यात आलंय। आपण पाहतोय आपल्यासोबत काही पदाधिकारी आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। यश भाऊ, खरं तर आपण पाहतोय दत्त काका ज्यावेळेस आहेत होते ते देखील राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या प्रचारामध्ये कायमच सक्रिय असलेले पाहायला मिळत आहे। आता त्यांच्या जागी तुमच्याकडे ही धुरा आलेली आहे। अजित भाऊंना कशा पद्धतीचा पाठिंबा जो आहे तो युवक वर्गाकडनं मिळतोय, काय सांगा? नक्कीच गेले 5 दिवस देखील आम्ही भाऊंसोबत हे तिकिटाचं वगैरे जे चाललं होतं सगळं आम्ही भाऊंसोबत कंटिन्यू फॉलोअपमध्ये आणि आम्ही भाऊंसोबत तिथं राहिलोय 5 दिवस। खरं तर जसं काकांनी काम केलं मागच्या वेळेस आमदारकीला काम केलं, डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या वेळेस जसं काम केलं त्याच पद्धतीने आम्ही चिखली गावात सगळे एकजूट होऊन आम्ही काम करणार आहे। आणि खरं तर महाविकास आघाडीने भाऊंवर जो विश्वास दाखवला, महाविकास आघाडीचं आमच्या समस्त ग्रामस्थ टाळगाव चिखलीच्या वतीने खरंच मनापासून आभार मानतो। आपण पाहतोय युवकांचं मोठं संघटन तुमच्याकडे, कशा पद्धतीने जे आहे प्रचारात तुम्ही सक्रिय झाला? खरं तर युवकांचं संघटन म्हणजे मी मागच्या वेळेस राष्ट्रवादी काँग्रेसचा विद्यार्थीचा शहर अध्यक्ष झालो आणि आमचे भरपूर असे पदाधिकारी पिंपरी चिंचवडमध्ये, आणि आज पिंपरी चिंचवडमध्ये तुम्ही बघितलं तर तिन्ही आपल्या शरदचंद्रजी पवार गटाला हे सीट गेलेले आहेत। तर आम्ही हे संघटन जे आम्ही तेव्हा केलं होतं ते नक्कीच आम्ही त्या गोष्टीसाठी ते कामाला आणणार आहे आणि जोरात आम्ही प्रचार करणार आहे आणि ह्यावेळेस नक्कीच आम्ही अजित भाऊंना 100% निवडून आणणार। दत्त काकांनी नेहमीच जे आहेत त्या सगळ्या चिखली टाळगाव असेल तळवडे परिसरात कार्यकर्त्यांची मोठी मूठ बांधली होती, ती जबाबदारी आता तुमच्या खांद्यावर आहे। कशा पद्धतीने प्रचारात तुम्ही आघाडी घेणार आहे? नक्कीच जी काकांनी जी मूठ जी बांधली होती ती फक्त चिखलीपुरता नाही तर सगळे जे ग्रामीण पट्टा आहे, जो गाव आहे आपलं, सगळीकडे ती बांधली गेलेली आहे आणि ती आज सगळे भाऊंसोबत आहे। आम्ही चांगल्याच प्रकारचं आत्ता पण काम करतोय, आमचा प्रचार देखील घर टू घर होम टू होम चालू आहे आणि आम्ही आमच्या भागातून सगळ्यात जास्त भाऊंना लीड देणार हीच मी ग्वाही देतो। खरं तर आपल्यासोबत यश साने होते, त्यांनी देखील आश्वासन दिले की अजित भाऊंना सगळ्यात जास्त लीड जे आहे त्यांच्या भागातून मिळेल। दादा, काय सांगाल, कशा पद्धतीचं वातावरण सध्या आहे? अजित भाऊंचं नाव जे आहे ते आता निश्चित झालेलं आहे, काय सांगाल? अजित भाऊंचं नाव डिक्लेअर करून सुसंस्कृत आणि सुशिक्षित कॅन्डिडेट पवार साहेबांनी आपल्या भोसरी विधानसभेत दिलेला आहे आणि पवार साहेबांनी जे महाराष्ट्रात राजकारण केलं BJPने पक्ष फोडून वगैरे, तर ते महाराष्ट्राच्या संस्कृतीला धरून न होतं महाराष्ट्राच्या लोकांना ती चीड आलेली आहे खूप। ती मतदानाच्या रूपात ती चीड सगळी बाहेर निघणार आहे, कारण पक्ष फोडणं आणि पक्ष चोरून नेणं ही आपली संस्कृती नव्हती। अनेक लोकांनी पक्ष ह्या पक्षातनं त्या पक्षात गेले, पण पूर्ण पक्षाचं चिन्ह, पक्षाचं सिम्बॉल, पक्षाची ऑफिसं असं कोणीच केलं नव्हतं आजपर्यंत। ती चीड आता महाराष्ट्रात खूप लोकांना आलेली आहे आणि शेतकरी वर्ग पण, कामगार वर्ग पण कोणीच खुश नाही आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा आरोप आहे की मागच्या 10 वर्षात कोणतीही कामं या भोसरी विधानसभा मतदारसंघात झाली नाही। कसं पाहताय, 10 वर्षात नक्कीच कामं झाली का नाही झाली? कामं म्हणाल तशी तर डोळ्याला भरण्यासारखी कामं एकही झालेली नाही। जी कामं पूर्वी काका विरोधी पक्षनेता वगैरे असताना जी टाळगाव चिखलीमध्ये संतपीठ वगैरे उभं केलं, चिखली गावातली शाळा उभी केली, ती तर आदर्श शाळा आहे। म्हणजे 3-4 मजली शाळा, बहुमजली शाळा काकांच्या काळात उभी झाली। काकांनी पण विरोधी पक्षनेता असताना सुद्धा खूप विकास केला होता पिंपरी चिंचवडमध्ये आणि सगळ्यांची मूठ एक मानून काका नेहमी काम करत होते। पण आता उणीव भासते आम्हाला पण काकाची खूप, पण आता आम्ही सगळे यशच्या रूपात काकांना बघतो आणि यश मागे आणि यशच्या रूपाने आम्ही अजित भाऊंचं काम सगळे एका दिलाने करणार आहोत। आपण पाहतोय भोसरी विधानसभा मतदारसंघातून अजित भाऊंना चांगलाच पाठिंबा मिळतोय। आपण पाहतोय यश सानेच्या माध्यमातून जे आहे युवकांचं मोठं संघटन त्यांच्या पाठीशी उभं आहे। एकंदरीत काय सध्या वातावरण या भोसरी विधानसभा मतदारसंघात? आज अजित भाऊंना तिकीट जाहीर झाले, काय सांगाल? खरं तर बघितलं तर भोसरी विधानसभेमध्ये आज गुंडगिरी, दादागिरी ही खूप प्रमाणात आहे। फक्त दमदार फक्त हा शब्द आहे, त्याच्या पाठीमागे काही नाही। फक्त आश्वासनं, ही खोटी आश्वासनं, ही भाजप सरकार जनतेची दिशाभूल कुठेतरी करण्याचा प्रयत्न करत आहे आणि खरोखरच दिशाभूल केलेली आहे। उगाच आता ते ह्यांचं अस्तित्व, ह्यांचं अस्तित्व संपलेलं आहे। त्यांची कुठंतरी चूक ही सगळ्या लोकांच्या निदर्शनात आली। त्यांचं यश अपयश लपवण्यासाठी कुठंतरी लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडका जावाई अशा काहीतरी योजना आणून
जनतेची दिशाभूल करण्याचं हे षड्यंत्र ह्या भाजप सरकारनं चालवलेलं आहे. म्हणून भोसरी विधानसभेतील सर्व नागरिकांना, तळागाळातला कष्टकरी असो, कामगार असो, सर्व तळागाळातील लोकांना एकच आता त्यांना स्वतःच आता निवडणूक हातामध्ये घेतलेलं आहे आणि त्यांना परिवर्तन ही काळाची गरज आहे. त्यांना किती बी काही केलं आणि लोकांना किती बी दिशाभूल केली तरी काही उपयोग होणार नाही. हा महाविकास आघाडीचाच, अजित भाऊ गव्हाणे यांचाच हा विजय निश्चित भोसरी विधानसभेमधून अनेक 1,00,000 मतानं हा विजय त्या भोसरी विधानसभेमधून होणार आहे. खरं तर दादांनी त्यांच्या विजयाचा विश्वास व्यक्त केलेला आहे. आपण पाहतोय, दादा काय सांगाल? एकंदरीत आपण पाहतोय अजित भाऊंना आज तिकीट जाहीर झाले. शरद पवारांनी आपला पैलवान भोसरीमध्ये उतरवलाय, कसं पाहताय? पूर्वीचं जे काही राजकारणातील भाजपवर त्या भाजपच्या सत्तेमध्ये त्यांनी ज्या पद्धतीने विकास करायला पाहिजे त्या पद्धतीने कुठल्याही प्रकारचा विकास केला पाहिजे. फक्त जुन्या कामांचे जे श्रेय होते त्या जुन्या आघाडी सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्तेमध्ये असताना त्यांनी जी कामं मंजूर केली होती त्या कामाचं फक्त श्रेय यांनी लाटण्याचं काम केलं. त्यानंतर त्यांनी कुठलंही काम केलं नाही. आज तुम्ही पाहिलं भोसरी मतदारसंघामध्ये कुठेही रस्ते चांगले नाहीत. आमच्या कुठली भागामध्ये मोरेस्कीमध्ये कुठलेही डिग्री झालेली नाही. अजूनही तिथे रस्त्याची मारण्याची साधनं नाही आहेत. व्यवस्थित खड्डे आहेत, कचरे कुठेही ढीक पडलेले आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे ट्रॅफिकची समस्या खूप मोठा प्रमाणात आणि ती सोडवायचं यांच्याकडनं आज ताब्यात 10 वर्षात तुमच्याकडनं कुठलंही काम केलं. काय निर्धार केलाय चिखलीकरांनी यावेळेसच्या भोसरी विधानसभेसाठी? आता निर्धार एकच आहे. पूर्वी आम्ही म्हणत होतो की काका म्हणतील तसं, आज आम्ही म्हणतो चिखलीकर म्हणतील तसं. अजित भाऊ पुन्हा एकदा म्हणजे आता या भोसरी मतदारसंघामध्ये नव्याने आणि जोमाने काम करणारं व्यक्तिमत्व आहे आणि त्याच्या पाठीमागे चिखलीकर खंबीरपणे उभे आहेत आणि त्यांचा विजय हा नक्कीच आपल्याला 23 तारखेला दिसेल. नक्कीच आपण पाहतोय भोसरी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून अजित गव्हाणे यांना उमेदवारी मिळालेली आहे. आपण पाहतोय एकंदरीत जर माझ्या मागे पाहिलं तर मोठ्या संख्येने चिखलीकर जे आहेत आता अजित गव्हाणेंसाठी एकवटलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांनी देखील अजित भाऊ निश्चितच विजय होतील असा विश्वास व्यक्त केला आहे. कॅमेरामॅन मंदा शिवरायसह प्रसन्न तरडे, आपला आवाज.